मित्रांनो, बीड शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर सध्या वेगाने आकार घेत आहे आणखी एक महत्त्वाचा उड्डाणपूल प्रकल्प. हा प्रकल्प आहे सामनापूर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौक उड्डाणपूल. धाराशिव, सोलापूर, तुळजापूर आणि दक्षिण महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा चौक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि आता आपण पाहणार आहोत या प्रकल्पाची सध्याची प्रगती, ऑन ग्राउंड परिस्थिती आणि भविष्यात हा प्रकल्प बीडसाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे ते. मित्रांनो, सध्या आपण पाहू शकता पियर कॅप्स मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेले दिसत आहेत. प्रकल्पाची वास्तविक उंची आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यामुळे भविष्यात या भागाचे स्वरूप नेमके कसे असेल याची कल्पना येऊ लागली. आता कॅमेरा दिसत असलेला हा भाग म्हणजे उड्डाणपुलाचा अप्रोच सेक्शन. या ठिकाणी भराव, लेवलिंग, रस्त्याच्या बेस तयार करण्याचे काम सुरू आहेत. साईटवर विविध यंत्रसामग्री सातत्याने कार्यरत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे महालक्ष्मी चौक प्रकल्पाच्या तुलनेत येथे अनेक भागांमध्ये काम अधिक व्यवस्थित पोहोचलेले दिसते. या चौकाचे महत्त्व फक्त शहरापुरते मर्यादित नाही, कारण बीड शहरातून दक्षिण महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहतुकीचा हा एक प्रमुख मार्ग आहे. सध्या जड वाहने, एसटी बस, खासगी वाहतूक आणि स्थानिक वाहने याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. म्हणूनच भविष्यात हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर चौकातील थांबे कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. आता आपण पुढे जात असताना संपूर्ण स्ट्रक्चरची लांबी आणि प्रकल्पाचा स्केल अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतो. प्रकल्पाची गती पाहता येत्या काळात एक आणखी मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे. आज जे कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर दिसत आहे ते पुढील काही महिन्यात बीडच्या नव्या प्रवेशद्वारामध्ये रूपांतरित होऊ शकते. तर मित्रांनो, हा होता सामनापूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक उड्डाणपूल प्रकल्पाचा सविस्तर आढावा. तुमच्या मते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बीडच्या वाहतुकीत किती फरक पडेल आणि बीड शहराला अशा आणखी कोणत्या विकास कामांची गरज आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात माझं बीड डेव्हलपमेंट सिरीज. पुन्हा भेटूयात एका नव्या खास विकास कामासोबत. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.